रेडी का? रूप तुम्ही बघू शकता. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स. तर आज आहे 27 जुलै, वार रविवार, रात्रीचे वाजले 12:30. तर थंबनेल बघून तुम्हाला समज असेल आज आपण कुठे चाललोय. तर आज आपण चाललोय काळू वॉटरफॉलला. तर काळू वॉटरफॉल हा माळशेजमध्ये गॉड्स व्हॅली या ठिकाणी येतो. तर हा काळू वॉटरफॉलचा सुंदर प्रवास आपण एका ट्रेकिंग ग्रुपसोबत करणार आहे. तर त्या ट्रेकिंग ग्रुपची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे जाऊन देणारच आहे. तर आपल्यासोबत काही नवीन मित्र देखील आहेत, त्यांची ओळख देखील मी तुम्हाला पुढे जाऊन करून देतोच. तर आता आपला पिकअप पॉईंट आहे भांडूप पंपिंगला. तर चला फटाफट तिकडे भांडूप पंपिंगला जाऊया. तिकडून पुढचा प्रवास आपला कसा होणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजतच राहणार आहे. तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता वाजले 1:45. तर आपण आपल्या पिकअप पॉईंटवर पोचलो आहे, जे की आहे भांडूप पंपिंग. आता थोड्या वेळातच आपली बस देखील येईल. सुप्रभात मित्रांनो. तर सकाळचे वाजले 6:30. तर आपण रात्री 4:30 वाजता माळशेजच्या हायवेवरती पोचलो. तिकडून आपण या बेस विलेजला आलो. तर या बेस विलेजचं नाव आहे वाघवाडी. तर या बेस विलेजवर पोचण्यासाठी ऑलमोस्ट आपल्याला 4.5 किलोमीटरचा वॉकिंग डिस्टन्स कवर करायला लागला. तर आपण 5:45च्या दरम्यान इथे पोचलो. त्यानंतर आपण थोडासा रेस्ट केला. त्यानंतर आपण फ्रेश वगैरे झालो, नाश्ता देखील केला. आता आपण थोड्या वेळातच इथून आपले ट्रेकची सुरुवात करणार आहोत. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मी काळू वॉटरफॉल हा ट्रेक एका ट्रेकिंग ग्रुपसोबत आलो आहे. तर त्या ट्रेकिंग ग्रुपचं नाव आहे ट्रॅव्हल बिफोर यू डाय. तर त्या ट्रेकिंग ग्रुपची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. तर हे आहे सकाळचं वाघवाडीमधील दृश्य. हे सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता वाजले 7 आणि आपल्या ट्रेकची सुरुवात झाली आहे. तर ऑलमोस्ट 1 ते 1.5 तासाचा ट्रेक आहे. तर बघूया आपला हा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो. तर पब्लिक बघू शकता किती मोठ्या संख्येने आहे. बघू शकता किती सुंदर आहे. वरती धुकं जमा झाले आणि इकडे आपली पूर्ण गँग आहे. आपण आता खाली चाललो थोडासा. आपला पूर्ण ग्रुप आहे चालला इथून खाली येण्याचा रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण आता काळू रिव्हरच्या बाजूने. तर ही बघू शकता काळू रिव्हर. तर ही रिव्हर आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. तर तुम्ही बघू शकता रस्त्याचा वापर करून पब्लिक पलीकडे जात आहे. आता हा सुंदर नजारा आहे. ही डेंजर पॅच आहे. तर शक्यतो तुम्ही ग्रुपचा वापर करूनच जावा. पाणी कमी असेल तर तुम्ही नॉर्मली चालून जाऊ शकता. जर पाणी जास्त असेल तर तुम्हाला हमखास रोपचा वापर करायचा. बघू शकता किती गर्दी. रेडी का? वॉटर क्रॉसिंग करून आल्यानंतर आता आपण इकडून वरती चाललो आहे. आपली गँग पूर्ण वरती झालेली दिसत आहे तुम्हाला. चला आपण वरती जाऊया. तर आता आपण रिव्हर क्रॉसिंग करून घेतली. तर आता आपण जंगलामधून काळू वॉटरफॉलच्या स्टार्टिंग पॉईंटला.
काळू वॉटरफॉलचा काही भाग दिसायला लागला आपल्याला. आज बघू शकता तुम्ही. तरी बघू शकता तुम्ही काळू रिव्हर ही पुढे अशी वाहत जाते. तर काळू वॉटरफॉलचा छोटासा व्ह्यू बघू. आता आपण पुढे चाललो आहे, तर तुम्हाला मी इथून दाखवतो कसा काळू वॉटरफॉल दिसतोय. थोडासा इन्क्लाइन पाहिजे आपण आता करायला लागलोय आणि हा आपल्या मागे काळू वॉटरफॉल आहे. तर बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे काळू वॉटरफॉलचा. हा स्टार्टिंग पॉइंट आहे. तर अजून पण पुढे चाललो. अजून पण सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला भेटणार आहे. तर काळू वॉटरफॉलचं रौद्र रूप तुम्ही बघू शकता. तर आपण रिव्हरच्या साईडून रस्ता आहे, त्या रस्त्याने आपण हळूहळू चाललो आहे. हा बघू शकता तुम्ही वरती काळू वॉटरफॉल. जसं जसं आपण काळू वॉटरफॉलच्या जवळ चाललो आहे तसं काळू वॉटरफॉल अजूनच सुंदर दिसत चालला आहे. असाच आपल्याला पुढे यायचं आहे. दिसत आहे तुम्हाला पब्लिक. तर इथे खरी वॉटर क्रॉसिंग आहे. तर इथं असं आहे दगडाला लागून आपल्याला पुढे यायचं आहे. इकडे आमचे छोटे चेतन, 3 छोटे चेतन सपोर्ट घेत पुढे चालले आहेत. तर बघू शकता तुम्ही काळू वॉटरफॉलचा सुंदर असा व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे. सगळ्या स्टेप दिसत आहे इथून. तर फायनली आपण काळू वॉटरफॉलच्या इथून निघालो आहे. आता आपण डिसेंड करणार आहोत. तर हा आपला आशिष. तर खूप सारी मजा मस्ती केली आहे. तर आता आपण खाली उतरायला सुरुवात करतो. तर बघूया आपल्या खाली उतरायला किती वेळ लागतो. तर मित्रांनो आता वाजले 12:15. तर आता फायनली आपण बेस विलेजला पुन्हा एकदा पोचलो आहोत. तर आता फ्रेश वगैरे होऊया, जेवण वगैरे करूया. त्यानंतर तुमच्याशी मी बोलतो, ट्रेकची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो, आमचा एक्सपिरियन्स कसा होता. तर आता मी बेस विलेज झालो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. तर आता आपण चाललो आहे जेवणासाठी. तर जेवणामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला तो. तर मित्रांनो आत्ता वाजले 2:15. तर जेवण वगैरे करून झालं आहे. तर आता तुम्हाला मी ट्रेकची थोडीफार इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मी काळू वॉटरफॉलला ट्रॅव्हल बिफोर यू डाय या ट्रेकिंग ग्रुपसोबत आलो होतो. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक नंबर होता आणि काळू वॉटरफॉल खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा इथे. तर आता तुम्हाला सांगतो मी पॅकेजबद्दल. तर हा पॅकेज मला 950 रुपये असा पर हेड भेटला होता. तर त्यामध्ये आम्हाला पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी होती. त्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण असं आणि ट्रेक गाईडचा एक्सपर्टीज या सर्व त्यामध्ये इन्क्लूड होता. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा एक नंबर होता. जर तुम्ही देखील अशा ट्रेक प्लॅन करू इच्छिता तर तुम्ही ट्रॅव्हल बिफोर यू डाय या ट्रेकिंग ग्रुपला कॉन्टॅक्ट करू शकता. तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम हँडल मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. नक्की जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपला नेक्स्ट ट्रेक प्लॅन करा. जर मित्रांनो हा व्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघित असाल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ असा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.